तुम्हाला माहितीये, कावळा माणसांचे चेहरे वर्षानुवर्ष लक्षात ठेवू शकतो आणि काही माणसांबद्दल राग, सूड किंवा प्रेमाची भावना सुद्धा बाळगू शकतो. ते कसं? तर कावळ्यांकडे उत्कृष्ट स्मरणशक्ती असते, ज्याने ते अनेक मानवी चेहरे 10 वर्ष सुद्धा लक्षात ठेवू शकतात. कावळा चेहऱ्यांना भूतकाळातील अनुभवांशी जोडतो. जर एखादी वाईट गोष्ट घडली असेल तर तो मनात राग धरतो आणि जर सकारात्मक गोष्ट घडली असेल तर तो उत्सुकतेने त्या ठराविक माणसांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. कावळ्यांच्या मेंदूचा अभ्यास करताना दिसून आले की कावळे ओळखीचे चेहरे पाहताना माणसांप्रमाणेच खास मेंदूचे भाग सक्रिय करतात. हे भाग वेगळेपणा ओळखणे, अनुभवाशी जोडणे आणि लक्षात ठेवणे यासाठी काम करतात. आणि जेव्हा कावळे धोकादायक चेहरे पाहतात तेव्हा त्यांच्या मेंदूत भावना, प्रेरणा आणि शिकलेली भीती नियंत्रित करणारे भाग सक्रिय होतात, जे इतर प्राण्यांमध्ये सुद्धा आढळून येतात. गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही, तर कावळे शिकलेली माहिती इतर कावळ्यांना आणि पुढच्या पिढ्यांनाही देतात. हे त्यांच्या सामाजिक बुद्धिमत्तेचं म्हणजे सोशल इंटेलिजन्सचं उदाहरण आहे. हीच माणसं ओळखण्याची कावळ्यांची क्षमता त्यांना धोका टाळायला आणि माणसांशी सुरक्षितपणे वागायला मदत करते. अशा प्रकारे कावळा हा एक हुशार प्राणी आहे आणि कदाचित हेच कारण आहे ज्यामुळे पितृपक्षात कावळ्याला पूर्वजांच्या आत्म्यांचा दूत मानलं जातं आणि त्याने खाल्लेलं अन्न हे आपल्या पितरांपर्यंत पोहोचलं अशी भावना रूढ आहे. तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग गोष्टी काही माहीत आहेत का? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अजून अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी मराठी माइंडेडला सबस्क्राईब करा.